जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे। 16 तारखेपासूनच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। एकीकडे अर्ज करण्याचे दिवस कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र उत्तर सोलापूर तालुक्यातील पक्षांनी सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे। 21 जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। यामुळेच नेत्यांकडून त्या गटातील उमेदवारांची छाननी केली जात आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील विविधारफळ, नान्नज व कोंडी या जिल्हा परिषद गटावर माजी आमदार दिलीप माने, भाजपाचे शहाजी पवार व राष्ट्रवादीचे बळीराम साठे यांचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी त्यांना उमेदवारी देताना मोठी डोकेदुखी होणार आहे। उत्तर तालुक्यातील 3ही जिल्हा परिषद गटावर चांगली पकड असणाऱ्यास उमेदवारी दिल्यास विजयाची हमी मिळणार आहे। यासाठी साठे, माने, पवार यांच्याकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत। अशातच नान्नज गटातून ओबीसी हे सर्वसाधारण आरक्षण असल्याने याच गटातून पूर्वी जिल्हा परिषदवर गेलेले अविनाश मार्तंडे यांच्या नावाची चर्चा जोर धरताना दिसून येत आहे। याला कारण देखील तसेच आहे। अविनाश मार्तंडे हे उत्तर सोलापूर तालुक्यातील मुरब्बी आणि थेट गावापर्यंत पोहोचलेला चेहरा आहे। अविनाश मार्तंडे यांच्या उमेदवारीचा थेट फायदा हा विविधारफळ व नान्नज जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारावर होणार आहे। यामुळेच नान्नज गटातून अविनाश मार्तंडे यांना उमेदवारी मिळाल्यास याचा फायदा विविधारफळ गटाच्या उमेदवाराला होणार आहे। उत्तर तालुक्यातील एक संयमी आणि सर्वसामान्य चेहरा म्हणून नान्नज ओबीसी गटातून भाजपाकडून अविनाश मार्तंडे यांना उमेदवारी मिळू शकते। राष्ट्रवादीचे बळीराम साठे यांच्या अचूक रणनीतीची माहितीही अविनाश मार्तंडे यांच्याकडे आहे। गेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपा यांच्या युतीचे खरे मास्टरमाइंड हे अविनाश मार्तंडे हेच होते। यामुळेच अविनाश मार्तंडे हे विविधारफळ व नान्नज गटातील दिलीप माने व माजी आमदार यशवंत माने यांचे निर्णयकारी अस्त्र ठरणार आहे। विविधारफळ गटातून इच्छुक असणारे इंद्रजित पवार यांना थेट फायदा हा अविनाश मार्तंडे यांच्या उमेदवारीचा होणार आहे।